होते मंदिरापाशी, तिथं त्यादिवशी 11 तारखेला काय ते गाड्या बिड्या जळलाय, त्यामुळं नाही का, त्यामुळे इथं आता पार्किंग सुविधा वगैरे केली गावाल्यांनी. आता तुम्ही येऊ शकता, असं काय नाही आता टेन्शन घ्यायचं काम. मित्रांनो तेवढं करून आणि हे बघू शकता, जिए की मरे क्या करे पता नहीं चला. आला का? अरे बाबा उतरतोय ना इथनं. नमस्कार मित्रांनो, मी विजय शितोळे, तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो काही दिवसापासून इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे, फेसबुक वगैरे यावर एक प्लेस व्हायरल होत होता, एकोल व्हॅली म्हणून. तर तिथं आपण आलो आहे इम्प्युनिटी पूल म्हणून, आणि आपण मागं तिकडे गाड्या लावल्या होत्या मंदिरापाशी. तिथं त्यादिवशी 11 तारखेला काय ते गाड्या बिड्या जळल्या, त्यामुळं नाही का, त्यामुळं इथं आता पार्किंग सुविधा वगैरे केली गावाल्यांनी. आता तुम्ही येऊ शकता, असं काय नाही आता टेन्शन घ्यायचं काम. आणि गावाल्यांनी तो स्टॉल वगैरे पण लावले खाण्यापिण्यासाठी, ते तुम्ही घेऊ शकता इथे येऊन. आणि हे बघू शकता, हे ते घर आहे, इथून आसाममधून रस्ता येतो इथून. हे बघू शकता इथं घर आहे. या घरापासून आतमध्ये आलं इकडे, इथं पहिलं गाड्या लावल्या होत्या. हे बघू शकता गाड्या पूर्ण वनवा पेटला होता, इथं आग लागली होती. 17-18 गाड्या जळल्या होत्या. हे कार वगैरे बघू शकता. हे तर इथं गाड्या न लावता तुम्ही तिकडे बाहेरच गाड्या लावा, तिथं पार्किंगची सुविधा आहे. तिथं कंटिन्यू एक माणूस बसलेला असतो. पार्किंगचे 20 रुपये घेतात पार्किंगसाठी, तुम्ही त्यांना द्या. पण असं लावू नका, कारण उन्हामध्ये वगैरे आग लागण्याची शक्यता आहे. इथं ते बघू शकता गाडी, एवढं लोकांचं नुकसान झालं इथं. खूप अशी गंभीर स्थिती झाली इथं, खूप लोकांचं नुकसान झालंय. त्यामुळे तुम्ही असं इथं कुठेही गाड्या जाऊ नका. हे पूर्ण असा डोंगर पेटला होता, बघू शकताय, पूर्ण काळ आहे. आपल्या ट्रेकर लोकांचं खूप मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तुम्ही येताना खूप काळजी घ्या. आणि शक्यतो गवतामध्ये गाड्या न लावता असं पठारावर गाड्या लावा. हे बघू शकता किती गाड्या जाळल्यात. हिमालयन बाईक वगैरे, KTM, हे ते अशा 18 गाड्या जाळल्या होत्या. तिकडे ती कार बी जळली. पूर्ण गाड्या जाळल्यात. हे कोणी मुद्दाम बी लावू शकतं, किंवा उन्हाणी वगैरे नाही का, सायलेन्सर गरम असतं त्यामुळे लागलं असेल. नाही तर कुणी पेट्रोल असतं का माहीत नाही. आम्ही त्या गावाला विचारलं तर त्यांना बी काय माहीत नाही. तर शक्यतो इकडे गाड्या न लावता त्या पार्किंगलाच लावा, हे तुमचं सेफ्टीसाठी चांगलं आहे. तर चला भेटू, पुढं जाऊ आपण इम्प्युनिटी पुलाकडे. इंस्टाग्रामवर वगैरे खूप इथं व्हायरल झाले. आणि मित्रांनो इकडे आणि मी आपल्या सोबत आले अजय शिरसागर. तुम्ही याला नाणे घाटाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि हे बघू शकता आतिश शितोळे, तुम्ही याला तोरणा गडावर बघितलं असेल आपल्यासोबत. तर हे दोघं आपल्या सोबत आले आज, आणि आपण चाललो इम्प्युनिटी पुलाकडे. चला आता बघू पुढं कसं काय करायचं. मित्रांनो इथं कुठं तो पायऱ्यांची वाट आहे, तर ती वाट बघायची आपल्याला. आणि त्या
आपला तैल बैल आहे ना त्या लाईनीने जायचं आपल्याला. हा तैल बैल आणि इथून वाटायची पायऱ्यांची. चला हे गट्टे पूर्ण पायऱ्यांची वाटा इथं बघू शकता. पायऱ्या कोणी बांधलं माहित नाही, कशासाठी बांधले असेल काय माहित नाही, पण पूर्ण पायऱ्यांची वाटा ही. किती वेळ लागतोय तू पुढं? पाऊण तास. तो अवघड रस्ता. हा तिकडं तिकडं तिकडं. काय एवढं तिथून काय एवढं टेन्शन नाही का, पण थोडं रिस्की आहे कारण खाली जाऊ शकतो डायरेक्ट. तू टाक रे. तू वाटायला घाल की कोल्हापूर. मला वाटलं मला रस्ता अतिशय खराब काय ते मी त्यांना विचारलं तर त्यांनी ते म्हणतात पुढं अजून खराब आहे, इथपर्यंत काहीच नाही. आता हे आपला मित्र आपला भाऊ कोल्हापूर घालून आला, त्याचं भाऊ कसं काय होणार आहे. येता नाही तर सावकाश आहे कारण पाय घसर नाही पण गंभीर दुखापत होऊ शकते इथं. तुम्ही बघू शकता मोठे मोठे दगड येताना जरा सावकाश आहे कारण पाय बी सटकले की डायरेक्ट कोमामध्ये जाऊ शकता तुम्ही. कोमात डायरेक्ट. लेस वगैरे नीट बांधूया कारण खूप रिस्की पॉईंट आहे, जरा नवीन पॉईंट आहे आणि इथं काय रस्ता वगैरे नीट नाही आहे त्यामुळे मोठे मोठे दगड आहेत. बघू शकता शिवणी यायला अरे माझं थांबा पडलं बघ ते पडलं मित्रांनो. घसरला असता आता त्याला नको म्हणलं कोल्हापुरी घालून आलाय, बूट घाल म्हणलं बूट नको म्हणलं त्याला लय कोल्हापुरीचं नाद आहे. त्याला आज कोल्हापुरी घालून आलाय ना अशी वाट लागते त्याची बघा. हजारो वर्षापासून हे दगड इथून पाण्याच्या प्रवाहाने वाहत आले. हे बघू शकता लाकडं मोठी मोठी मित्रांनो. हे बघू शकता असे इथं नैसर्गिक झोके तयार झालेले आहेत, निसर्गाने तयार केलेले. बघू शकता किती भारी वाटतंय. हे बघू शकता प्रीतीच्या झुल्यात झुलवा. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. मस्तपैकी जोर ठेवू शकता आणि तुम्ही इथं आराम करू शकता एवढं चालून आलं तर. अशा प्रकारे इथं सगळं भारी मस्त आहे
आता आपल्याला मजा येते आणि आपण पुढे जाणार आहे. चला चला थोडं पुढे जाऊन बोलू. हे बघू शकता रस्ता कसं पूर्ण हे खाली तर उतार आहे, त्यामुळे तुम्ही नीट या सावकाश. हे बघू शकता आपण त्या साईडने आलोय, असं किती सुंदर दिसतंय. मित्रांनो तेवढं तोडून आलं उतरून आलं आणि हे बघू शकता. जिये की मरे क्या करे पता नाही चला. एवढी मोठी खाई उतरायची आता. ए हळू ए ह्याला घे रे माग. हे बघू शकता कोल्हापुरी घालून आले, ह्याच्यामुळे आम्हाला हार्ट अटॅक यायला लागला. पूर्ण रस्ता स्लिपरी आणि पूर्ण खाई आहे अशी. खाली उतरायचं कसं. हे दोघं उतरलेत, आपल्याला उतरायचं आहे. चला आपण जाऊ. आपण बसत बसत जाऊ मस्त. हे कुठून उतरला, इथून उतरला का असं. आपण बसत बसत जाऊ मित्रांनो, कारण घ्यायचं नाही. पूर्ण पाय असे करून घ्यायचे आपल्याला उतरायचं. त्या साईडनं फुल रस्ते, तिकडे जाऊन रस्ता आहे पण त्या अवघड आहे. आपण इथून उतरू. सावकाश सेफ या. पण मित्रांनो मला सांगतो, इथे येण्यासाठी थोडी फाटेल पण अभिमान वाटेल. आणि तो पुढे दिसतो आपल्याला, हा खाईत उतरतात. तो समोर आपला तो काय तैलबैला दिसतोय. हे बघू शकता, तर तैलबैलाच्या दिशेने जायचं आपल्याला. कुठं बाकी कुठं गोळायचं काय नाही, तैलबैलाच्या सरळ जायचं. हे बघू पुण्या घरी उतरवतो आपण. अरे अतिशय वस्त्र लागले. कुठलं करू शूट चालूच आहे का. हा चालू आहे. उडी मारायची का. थँक्स भाई. मित्रांनो आपल्या त्या मित्रांनी मदत केली त्यामुळे आपण उतरलो तिकडनं, नाही तर खूप डेंजर होतं. कसं कसं उतरलं आपण तिथून. आता बघू चला पुढं. हे तुम्ही बघू शकता, हे डबके असे आहेत तिथे येता इथं ग्रुप सोबत या. सोलो येण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप अवघड रस्ता आहे. सोलो आलं की तुम्हाला रस्ता कळणार नाही आणि तुम्ही पाय घसरून पडू शकता. खूप असा डिफिकल्ट रस्ता आहे. हे बघू शकता पूर्ण पूर्ण खडक आहे. म्हणजे मोठा आता ग्रिप नसेल तर तुम्ही येऊ शकत नाही. त्याला म्हणतात
एकोले व्हॅली, एकोले व्हॅली, एकोले व्हॅली. तर यालाच एकोले व्हॅली म्हणतात. बघू शकता तुम्ही, ही आहे एकोले व्हॅली. माणसाच्या सहनशीलतेची पराकाष्ठा जिथं सुटते ना ती म्हणजे एकोले व्हॅली. पुन्हा अर्धा ट्रेक उतरला आणि हे बघू शकता काय व्हायला आपला पूर्ण पाणी पाणी. म्हणून मित्रांनो म्हणतो हे रील्स वगैरे बघून यानं तिथं धाडस करू नका, कारण रील्स फक्त आपल्याला मेन पॉईंटचा व्ह्यू दिसतो. मित्रांनो बघू शकता किती डेंजर स्पॉट. अशा प्रकारे हे आहे अतिशय डेंजर स्पॉट. इकडून सरकले खाली पाणी आहे. चल मी बरोबर चलतो. हो इतना हळू या. सही आ जा. बघू शकता हे पूर्ण पाण्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. पाहिजे नारो इथनं हळू या. हो या झाडाला धरून ये. मोठी टच होऊन जात आहे त्या मुळावर. काटे किती मोठे तिथं काटे घुसतात. चला एक पोरग पुढे जाऊन असं त्यांना धरायला. इथून वरून जागा आहे बघ. बुट काढ. हा व्यवस्थित पकडले तुला ये. हळूहळू जा, हळूहळू जा. त्या तिकडे दे पाय. हा काय पडलं इथं तिकडून खाली तिकडे ये. एकोले व्हॅली कुठून आलो. दे इकडं हात. ह्याच्यावर दे ना. लवंग्यावर पाय घसरत नसते. थांब ये थांब थांब मित्रा. इथनं या हळूहळू. गुडघे मोडून घेतलं बघ. त्याला नाही मोठे समोर आहे ना रे झाडवाले अनुज. हा पकड. करते तिथं फटकन झाडलं. ये कडे आम्ही चॅकिंगला निघलो. नारोय बंद पड. काळवाळ बटन आहे. असंच असतं का पुढं. आप्पा ये इकडे ये. घे विश्रांती जरा. दमला असशील तर विश्रांती घे. हेल्मेट काढ की. गाडी चालवायला इकडं इथं नव. नाही पण डोकं सोडून बाकी सगळं मोडायचं रे. चला इकोवल्ली
ए राहू दे, बंद कर आजा. मी आलोय कशाला इकडं. विकवल्ले चलो रे पाय पोला आलो. हळू चला, पुढे चांगला रस्ता दिसलेला आहे, नदी बी आहे पाणी प्यायला. खूप मोठ्या डोंगरात अडकून बसलेलो आहे. असं वाटतं की KGF च्या डोंगरात कुठेतरी अडकून बसलोय. बघितले विकोवल्ली बघितल्या. नदी भेट पोचलो भाई. इथून कसं करावं प्रवास. आना कुठं एक मिनिट. कसं र कुठला प्रवास धरलाय तुम्ही. अरे चला तिकडे. कोण आहे रे. कोण आहे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो. हे बघू शकता लोटस वॉटरफॉल. लोटस कुंड ह्यालाच म्हणतात. इन्फिनिटी पूल असं याचं नाव आहे. आणि ते बघू शकता ठीक आहे वर जाऊन बसलाय. पाहता येत नाही काय नाही वर जाऊन बसलाय.
मित्रांनो हा तो इन्फिनिटी पूल बघू शकता, जो आजकाल इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबवर व्हायरल होतोय. आणि आपण आता यामध्ये उड्या मारून आलो. आपल्याला काय पोहता येत नाही म्हणून या रस्सीला धरून पोहलं बघू शकतो. जर आज रविवार असल्यामुळे गर्दी बघू शकता. गरम झाले मला, चला बाद झालं. तर आता आपण इथं खूप एन्जॉय केला आहे आणि आता इथून आपण थोड्या वेळात निघणार आहोत. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट आमच्या चॅनल नक्की द्या. थँक्यू. जय शिवराय.